शेवटचा आकडा जरासा लक्षात घ्या. धुरामध्ये 70 घटक आहेत तंबाखूचे. सिगारेट वाटतो 70 किती 70. तंबाखूच्या धुरात 7000 पेक्षा अधिक रसायने असतात, पण त्यापैकी 70हून अधिक रसायने कर्करोगाला निर्माण करणारे त्याला म्हणतात कार्सिनोजन्स. आणि एवढ्या पदार्थाची नावं जर तुम्हाला माहित नसली तर हे पाहिजे काय आहे, बेन्झोपायरिन, बेन्झोअँथ्रेसिन, बेन्झोफ्लोरेन्थिन, बेन्झोफ्लोरेन्थिन्स, त्याच्यानंतर बेन्झो के फ्लोरेन्थिन्स, क्रायसिन्स, डायबेन्स ए अँथ्रोरिसिन्स असले कितीक नाव आहे. कॅडमियम घातक आहे, आर्सेनिक हायड्रोजन घातक आहे, आयसोपेरिन, स्टायरिन, क्युनोलिन, पायरिडिन, फ्युरान, फ्युरोनोल, सॅफ्रोल सगळे घटक त्या दुधात तंबाखू आहे. माहित कोणालाच नाही. 70 घटक छाती ठेवल का तरी घरच्याला माहित नाही, शेजाऱ्याला माहित नाही. आपण त्याने व्हिडिओ वरली की आपण जवळून जातो आणि ते सगळा काढ लावायला लागलं. त्यानंतर तुमच्या चेस्ट मध्ये तुम्ही व्हायले पॅसिव्ह स्मोकर. याचा अर्थ तुम्ही तंबाखू प्रत्यक्षात ओठाला लावत नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्याचा धूर तुमच्या चेस्ट मध्ये चालला आणि त्याचा त्या नादात तुम्हाला पण कॅन्सर होऊ शकतो. म्हणून बारकाईने सांगायला, घरातला माणूस जर बीडी सिगारेट वाढायला, बापू तू ही वाट लागायली, तू 50 वर्ष तुला 100 वर्ष नाही जगायचं, तू 70 वर तुझी वाट लागणार नाही, 50 वर तुला जायचं आहे. मग जिथे मला जगू दे, आपण जरासं बाहेर जायचं तरी ऍटमॉस्फिअर मधले पार्टिकल संपत नसतात तर बाळा. म्हणून आपले अर्धे आयुष्य आपल्या घरातल्या माणसावर आहे. आपल्या घरातल्या सांगता सांगता आपण बेजार होतो, आपलं आयुष्य संपून जाते. 70% लोकांचे कार्यक्रम मी आणा किती किती सांगायला लागलो. पहा जरासा आकडा, नाव न वाचता यायची. सगळे घटक कशातले होते, कशातले होते? तंबाखू. धूम्रपान सोडा, आरोग्य जिंका. तंबाखू कर्करोगात सर्वात मोठा आणि टाळता येण्याजोगा धोका आहे. टाळता येते पण टाळत नाही, कारण आमचा नादच खुळा. नादच खुळा. एकदा नाद केला की मरेपर्यंत नाद सोडायचा नाही. बसलं धुऱ्यावर आपलं काय चालू हाय दादा, कार्यक्रम आपला ते दादाला देते सगळे. या नादात थोडस घरच्यांना आजूबाजूशी थोडे चर्चा करा आणि नाही वाटलं तर त्याला ते 70 घटक वाचता येत नसले तरी सांगायचे बाबा हे असं हे असं हे असं. अशानं सगळी वाट लागायला लक्ष द्यायला लागलं. पण पटत नाही लोकांना. जोपर्यंत बेडवर पडत नाही मोकाट, घरच्याला 10-20 लाखानं घालत नाही, तोपर्यंत डोळे उघडत नाही. कारण आमचं जेनेटिकली एक प्रॉब्लेम आहे, कोणाच्या बापाचं ऐकत नाही. प्रत्येक माणूस भारतातला राजा आणि राजाला कोण सांगायचं नाही. आणि आमच्या मनाचे, पण याला काय माहित आहे, मनात आतमधलं मनच याचा राजा, याला गुलाम म्हणून ठेवायला लागतं. तंबाखाची आठवण आली गेलाय, हा सुरू कळायला का काय झालं.